आहेत ते आता आंदोलनस्थळी दाखल झालेले आहेत. आपण पाहतोय जे डॉक्टर्स या ठिकाणी या विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून आहेत त्या डॉक्टर्स सध्या प्रकृतीबाबत आमदार रोहित पवार यांना माहिती देत असल्याचं पाहायला मिळतं. खरं तर यापूर्वी देखील 2 दिवसापूर्वी आमदार रोहित पवार यांनी या आंदोलनस्थळाला भेट दिली होती आणि या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यात यावेत अशी मागणी देखील केली होती. त्यानंतर राहुल गांधींनी देखील या संदर्भातलं पत्र जे आहे ते मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे. ही सगळ्या घडामोडी घडत असताना विद्यार्थी जे आहेत ते आता आक्रमक होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कारण की मागच्या ज्या सगळ्या मागण्या आमच्या आहेत त्या मान्य कराव्यात अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली. त्यामुळे आता यावर सरकार काय तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण की काही वेळापूर्वी आदिवासी मंत्र्यांनी देखील काही निर्णय जाहीर केलेले आहेत, मात्र त्यावर हे विद्यार्थी समाधानी नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. दादा, आपण या ठिकाणी पाहतोय की आमदार रोहित पवार जे आहेत ते विद्यार्थ्यांसोबत चर्चा करत आहेत. काही वेळापूर्वी या संदर्भातलं त्यांनी ट्विट देखील केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जी वयाच्या अटी संदर्भातली जी मागणी मान्य केलेली आहे ती नाही तर सगळ्या मागण्या विद्यार्थ्यांच्या मान्य करण्यात याव्या. आपण जर आता पाहिलं तर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी देखील या ठिकाणी आंदोलनावर बसलेले आहेत. प्रकृती त्यांची खालावत चाललेली आहे. जवळपास 13 दिवसांपासून हे सगळं उपोषण विद्यार्थ्यांचं सुरू आहे आणि हे आंदोलन कुठेतरी थांबावं अशी मागणी आता विरोधी पक्षातील नेते असतील, आमदार असतील यांनी केलेली आहे. मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने या संदर्भातली मागणी केली जाते. खरं तर यापूर्वी जे विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ आहे ते देखील आदिवासी मंत्र्यांना भेटण्यासाठी गेलं होतं, मात्र त्यामध्ये तोडगा न निघाल्याने हे विद्यार्थी आणखी आक्रमक झाले. सध्या जर या ठिकाणी आपण पाहिलं तर मांजरीमध्ये हे सगळं आंदोलन सुरू आहे आणि या ठिकाणी जवळपास 300 ते 500 विद्यार्थी या आंदोलनामध्ये आलेले आहेत आणि सहभागी देखील झालेले आहेत. काही विद्यार्थ्यांची जी प्रकृती खालावली होती त्यांना तातडीने रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलेलं आहे. मात्र काहीही झालं तरी या आंदोलनातून आम्ही हटणार नाही अशा प्रकारची भूमिका सध्या विद्यार्थ्यांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण नक्की आमदार रोहित पवार आणि विद्यार्थ्यांचं नेमकं काय बोलणं चालू आहे ते देखील पाहणार आहोत. दुसऱ्या पक्षाचं कोण आलं? नाही, केसी पडवी साहेब आले होते. नाही, गोवालपाडी साहेब आता थोड्या वेळात त्यामध्ये स्थगिती असं देण्यात दिली, म्हणजे पूर्ण रद्द नाही दिलं. आणि याच्यामध्ये काय करता येते की आदिवासी काही असे लोक आहेत जे त्यांना मिळाले त्यांच्या बाईट घेताना सांगतात की विद्यार्थ्यांच्या आंदोलन नाही असं, पण हे आंदोलन नाही, आम्हाला हे नको आहे. आम्हाला जे महत्त्वाचे मुद्दे ते हवे. 12,500 आहे त्यामध्ये रद्द आहे, या गोष्टी हव्यात आम्हाला. आता बदल देण्याचा प्रयत्न चालू झाला आहे सरकारचा, सुरू झाला. होय, पण पूर्वी जे आमदार बैठकीला जात नव्हते, तुमच्यासाठी प्रयत्न करत नव्हते, आता पळायला लागले का नाही? सत्ताधारी आमदार आज कदाचित तिथे असतील मंत्रालयात. मुख्यमंत्री साहेबांना भेटले का? नाही, बैठक नाही झाली. पण मग काल यांनी आमच्यावर दबाव आणायचा प्रयत्न केला. आम्ही 10 जण गेलो. तुम्ही काल होता. आम्ही नाही त्याला. मग आता तुम्ही ठाम आहात. आता ह्याच्यात काही मागण्या ह्या वेळ लागणार आहेत, हॉस्टेल वगैरे. हा नाही, ते आपण ठीक आहे. त्यांनी लिखित दिलं. सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे तो तुम्ही करू शकता ना. तो 50% आहे ना? नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय? 12,500 जी मागे ते 2018 केली होती, आत्ता करायला प्रॉब्लेम काय? आता तुम्ही विशेष भरती त्यावेळेस त्यांनी काय केलं, 1,500 आता पेंडन्सी किती आहे भरतीची? पेंडन्सी कमी 12,000 पैकी 1,500 पर्यंत. नाही, तसं नाही. वेकन्सी किती आहे? सर, नाही, आपल्या विभागामध्ये आता वेकन्सी इमिडिएटली किती आहे? सर, विभागामध्ये सर्व आस्थापनांची हवी, म्हणजे 12,500 जे पदं आहेत सर्व आस्थापनामधले, सर्व विभाग नाही. अरे सर्व विभागाची, पण आदिवासींसाठी रिझर्व. ते बोगस बनवल्यामुळे रिक्त झालेले. जे बोगस लोकांनी म्हणजे मोठ्या व्हॅलिटी काढून तिथं सबमिट केले होते, आदिवासीच्या नावावर त्यांनी जागा घेतली होती. पेसाचा एक काहीतरी आहे, तो कोर्टात विषय का? सर, त्याची अंमलबजावणी मात्र राबवली यांनी. त्याची अंमलबजावणी राबवली म्हणजे कोर्टाचा निकाल झाला 12,500 साठी, तो आमच्या राबवलं नाही. परंतु पेसाचा आला निर्णय पण पेंडिंग घेतला सुद्धा त्या लोकांना काढून टाकलं. 12,500
आणि काल बैठक 5 तास चालली. काय बैठक? मंत्री होते ना अधिकारी. आदिवासी विकास मंत्री येऊ शकत नाही का चला असं म्हणजे नाही का एकदम कोण मंत्री का अधिकारी? मंत्री मला काय म्हटले का तुला माहिती आहे का म्हणे मंत्री किंवा आमदार व्हायला किती लागते म्हणे माहिती किती येईल काय लागतं? हा? काय लागतं? किती आपल्या मागं संख्या लागते पॉप्युलरिटी किती लागते म्हटलं ठीक आहे तुमची पॉप्युलरिटी असं पण तुम्ही सोशल मीडियावर बघा एक म्हणे असं म्हणजे डायरेक्ट हे बोलायचे का बरं हो काय? हो ठीक आहे ठीक आहे बोलायचे तुम्हाला बोलायचं का? नाही आणि मंत्र्याचं झालं नंतर काय फोन आत्तापर्यंत काहीच नाही. अधिकाऱ्याचा फोन नाही. बोलतो मग. जी आर रद्द करावा ती पूर्ण माईक आपण या ठिकाणी पाहतोय आमदार रोहित पवार यांनी आंदोलनकर्ते विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे आणि आता या विद्यार्थ्यांना रोहित पवार संबोधित करतायत. आता काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण की विद्यार्थ्यांची प्रकृती जी आहे ती दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. त्यामुळे यावर तोडगा निघणं अपेक्षित आहे. आता रोहित पवार बोलतो. आज असे फिरा तुम्ही. रोहित पवार हे पुण्यातील आंदोलनस्थळी दाखल झालेले आहेत. आदिवासी आंदोलकांशी आदिवासी विद्यार्थ्यांशी त्यांनी चर्चा केलेली आहे. आज आदिवासी आंदोलकांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी व्हिडिओ कॉल करून आंदोलकांशी चर्चा केलेली आहे. तसंच सरकारनं त्यांच्याशी चर्चा करावी, त्यांच्या मागण्या ऐकून घ्याव्यात असं NDTV मराठीशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. तर रोहित पवार हे देखील आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आंदोलनस्थळी दाखल झालेले. तत्पूर्वी सुजात आंबेडकर हे देखील आंदोलनस्थळी येऊन गेले. त्यांनी देखील आदिवासी विद्यार्थ्यांशी चर्चा केली आणि या आंदोलनाला एक प्रकारे पाठिंबा दर्शवला. तर ठाकरे गटाकडून संजय राऊत यांनी देखील या आंदोलनात विद्यार्थ्यांची बाजू ऐकून घेतली पाहिजे असं मत व्यक्त केलेलं आहे. 13 दिवसापासून तुम्ही सर्वांनी मिळून जे आंदोलन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये उभं केलं व त्याच्याच बरोबर पुण्यामध्ये तुमच्यातलेच भाऊ आणि बहिणी जे गेले 14 दिवस उपोषण करत आहेत, या सगळ्या गोष्टींमुळेच आपल्याला असं म्हणावं लागेल की राज्यातलं सरकार हे कुठं ना कुठं तरी आता झुकायला लागलेलं आहे. पूर्णपणे यश आजपर्यंत ज्या गोष्टी झाल्या ते यश तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी जातं. तुम्ही आंदोलन इथं करत आहात. महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये तुमचे भाऊ आणि बहीण तिथं आंदोलन करत आहेत. काल मी नागपूरला गेलो होतो. तिथे असणाऱ्या आपल्यातल्या काही बंधू आणि भगिनींना मी भेटलो. फोनवर अमरावतीमधल्या लोकांशी बोललो. पालघरमध्ये आंदोलन चालू आहे. जेव्हा पहिला GR आणला गेला सरकारकडनं, त्या GRचा तुम्ही सर्वांनी विरोध केला. त्याच्यामध्ये 70% हॉस्टेलचं आरक्षण हे लोकल आदिवासी समाजाच्या मुला मुलींना दिलं होतं. पण तुमचा युक्तिवाद जो होता, जो योग्य होता, की आम्ही ग्रामीण भागामध्ये राहणारे सर्व आहोत, त्यामुळे मेजॉरिटी जे मुलं आणि मुली जेव्हा शिकायला पुण्यात नाही तर प्रमुख शहरामध्ये येतात, ते तसं लोकल नसून ते मेजॉरिटी बाहेरचे असतात. त्यामुळे हे 70% लोकेशन बेस आरक्षण जे केले ते आम्हाला मान्य नाही. 20-26ची जी वयाची अट टाकली होती ती तुम्हाला मान्य नव्हती आणि मग तुम्ही आंदोलन सुरू केलं.
धास्ती घ्यावी लागली आणि त्यांनी पहिल्यांदा GR तो बदलला, पण वय 26 वरनं 30 केलं. तुम्ही तुमचं आंदोलन तसंच पुरं चालू ठेवलं. अनेक लोकांनी तुम्हाला पाठिंबा दिला, त्याच्यामध्ये आम्ही असेल, इतरही पक्षाचे सर्व नेते असतील, आणि मग कुठं ना कुठं तरी हे आंदोलन पुढं घेऊन जाणं हे तुमच्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचं होतं. काल तुमचं आंदोलन बघून आणि महाराष्ट्रामध्ये जी मोठ्या प्रमाणात युवांची संख्या जी एकत्रित येत आहे त्या सगळ्या गोष्टी बघून सरकारला पहिल्यांदा मोठी बैठक ही घ्यावी लागली. 5 तास बैठक काल चालू झाली. त्याच्यामध्ये आपल्यातले काही विद्यार्थी गेले होते, मंत्री महोदय होते आणि अधिकारी होते. बाहेरून बघत असताना आम्हाला असं वाटलं की 5 तास ही बैठक चालू आहे म्हणजे काही ना काहीतरी सिरियस सुरू आहे. पण तुमच्यातले जे काय विद्यार्थी तिथे गेले होते, सूरज आणि जे इतर विद्यार्थी गेले होते, त्यांच्याशी बोलल्यानंतर आम्हाला कळालं की त्या बैठकीमध्ये आमच्या ज्या मागण्या त्या पुढे ठेवण्यात आल्या होत्या. मंत्री महोदय बसले होते, अधिकारी बसले होते आणि प्रत्येक मागणीच्या समोर ते म्हणत होते ही होऊ शकत नाही, ही होऊ शकत नाही, याच्यावर आपल्याला चर्चा करता येणार नाही, नंतर बघू. मग कुठं ना कुठं तरी तुम्ही हे जे आंदोलन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये करत आहात, आपल्यातले हे बंधू आणि बहिणी जे इथं उपोषण करत आहेत, काही प्रमाणात या सर्वांची, तुमची आणि आपल्या सगळ्यांची थट्टा कालच्या बैठकीत झालं असं आपल्याला म्हणावं लागेल. खरं तर मी शॉक झालो जेव्हा आपल्यातला एक व्यक्ती जो मंत्री महोदयांकडे भेटण्यासाठी गेला होता, त्या व्यक्तीने मला सांगितलं, विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की मंत्री महोदय म्हणाले की मंत्री बनणं सोपं नसतं, आमदार बनणं सोपं नसतं, त्याला पॉप्युलॅरिटी लागते, मतदान लागतं, पैसा लागतो, ताकद लागते. मला या सर्व मंत्र्यांना आणि आमदारांना सांगायचंय, तुम्ही मंत्री आणि आमदार कोणामुळे झाला असाल तर या विद्यार्थ्यांमुळे आणि यांच्या पालकांमुळे त्या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे 5 तासाच्या बैठकीमध्ये दुर्दैवाने तिथं काहीच झालं नाही. आणि मी खरं तर तुमचे जे सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी तिथे गेल्या होत्या त्यांना मानलं पाहिजे, त्यांचं अभिनंदन करतो की मंत्र्यांच्या समोर बसल्यानंतर अनेक लोकांना भीती वाटते. आपण सामान्य परिवारातले लोक आहात, भीती वाटते, प्रेशर येतं आणि त्या प्रेशरचा उपयोग करून सरकार जे म्हणायचे, जे त्यांना करायचे ते तुमच्या तोंडून ते मान्य करून घेतात. पण तुमचे सर्व प्रतिनिधी हे ढीठ होते, ते मंत्र्यांना घाबरले नाही, तुमची बाजू भक्कमपणे मांडत होते. आणि त्यांना जेव्हा जाणवलं की आता सरकार आपल्यावर दबाव आणतंय, त्यांनी निर्णय घेतला विद्यार्थ्यांच्या बाजूने उभं राहायचं. ज्या खऱ्या मागण्या आहेत विद्यार्थ्यांच्या त्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण आंदोलन मागे घ्यायचं नाही, अशी भूमिका तुमच्या सगळ्या प्रतिनिधी तिथं घेतली. त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो. 3-4 दिवसापूर्वी पुणे शहरामध्ये तुम्ही सर्वांनी मोर्चा काढला. त्या मोर्चामध्ये बोलत असताना मला माहित नाही तुमच्यातले किती जण तिथे होते. आपण आव्हान काय केलं होतं की जे कुठले आमदार या मुलांच्या मतदानामुळे, आदिवासी समाजाच्या पाठिंब्यामुळे, यांच्या आई वडिलांच्या मतदानामुळे जे आमदार झाले आणि आज सत्तेत आहेत, त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे, बैठकीला तिथं गेलं पाहिजे. याच्या आधी कधी हे आमदार आपल्याला दिसत होते का? पण तुम्ही सर्वांनी फोन केला, तुम्ही प्रेशर आणलं आणि मग आज 25च्या 25 आमदार मंत्रालयामध्ये बसलेले तुम्हा आपल्या सगळ्यांना बघायला मिळतात. ही आहे तुमच्या सर्वांची ताकद, ही आहे तुमच्या एकजुटीची ताकद. मंत्री महोदय याच्या आधी जेव्हा भेटत होते तेव्हा म्हणत होते माझ्या हातामध्ये काहीच नाही, जे आहे ते कोणाच्या हातामध्ये आहे? CM साहेबांच्या हातामध्ये. 5 तास बैठक घेतली, प्रेशर तुमचं आलं आणि प्रेशर त्या ठिकाणी आल्यानंतर आज दुपारी कुठला तरी निर्णय तिथं घेतला. तो सुद्धा काय की 2011चा GR लागू नाही केला,
30 वयोगट जे काय आहे 30चा जो काही ती मर्यादा टाकलेली त्याला टेम्पररी स्थगिती दिली. म्हणजे या विषयातून बाहेर निघायचं आणि कसं तरी पळून जायचं आपल्या जबाबदारीपासून, अशी भूमिका या मंत्री महोदयांची तिथं दिसते.